कोस्टल हायवे सोडू नका. ओके, सो मुंबई गोवा कोस्टल हायवे, त्याच्या जे ब्रिज आहेत, ओके, तर त्याचं आता काम सुरू झालेलं आहे. ऑलमोस्ट 7 ब्रिज आहेत, तर त्याचे पैसे पण मिळालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरना. तर त्याचं काम आता हळूहळू मार्गी लागायला लागेल. हे काय असा फुल असा एक्सप्रेसवे होणार नाही, पण गरज पण नाही आहे. ओके, जर माणूस मुंबईवरून निघतोय तर तो अटल सेतू मार्गे करंजा जेटीला येईल, करंजा जेटीवरून तर रेवसला येईल, रेवस करता करता अलिबाग करता करता मग तो रायगड जिल्ह्यात येईल, रत्नागिरीमध्ये येईल, सिंधुदुर्गमध्ये येईल. आणि हा जो सगळ्याच्या सगळ्या कोस्टल हायवे आहे, तर हा ॲक्च्युली जो बनणार आहे ना, तर तो पर्यटनाच्या दृष्टीने म्हणजे तो हेवन बनेल. ओके, जेव्हा तो बनेल तेव्हा, आणि खूप मोठं बूम होईल. ओके, असं माझं तरी एक्सपेक्टेशन्स आहेत. आणि आत्ताच होतं आहे, पण तो हायवे झाल्यावर तर अजून बुक होईल. कारण आता लोकांना मुंबई गोवा ज्यांना पर्यटनाच्या दृष्टीने ट्रॅव्हल करायचं कोकणामध्ये, तर त्यांना मग मुंबई गोवा हायवेने जायची गरज भासणार नाही. तर ते मस्तपैकी कोस्टलने ट्रॅव्हल करत येतील आणि मस्तपैकी एक 5-6 दिवसांचा प्लॅन बनवतील. पहिल्यांदा ते येतील तर श्रीवर्धन, दिव्यागर, हरिहरेश्वरला थांबतील. त्यानंतर मग ते दापोलीला थांबतील, म्हणजे कर्डे बीच, लाडगर म्हणा, मुरुड म्हणा, हर्डे बीच म्हणा. ओके, सो तिकडे पण चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट होईल. त्यानंतर मग ते गुहागर करता करता मग ते इकडे रत्नागिरी, गणपतीपुळेला येतील. मग आपल्या देवगडमध्ये येतील. मग मालवण, तारकर्ली, देवबाग करून ते गोव्यामध्ये जातील. सो दे कॅन प्लॅन समथिंग लाईक अ 9 days ट्रिप ऑल्सो, आणि दॅट विल बी ऑसम. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा.